सामनाच्या अग्रलेखामधून नीट परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून सरकारवरती निशाणा साधण्यात आलाय। नीट घोटाळ्याचा पॅटर्न गुजरातचा असल्याचा हल्लाबोल यामधून करण्यात आलाय। पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखो रुपयांची बोली लागली। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यासोबतच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रेस मत देऊन घोटाळा करण्यात आला। त्याच पद्धतीने नीट परीक्षेमध्ये वाढीव गुणांचा घोटाळा केल्याचा आरोपही करण्यात आलाय। दरम्यान सीबीआय चौकशी करून नीटच्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी सामनाच्या अग्रलेखामधून आज करण्यात आलेली आहे। तर नीटच्या परीक्षेमधील घोटाळ्यांमुळे शिक्षण व्यवस्थेची पुरती बेअब्रू झाली। पेपर फोडण्यासाठी गुजरातमध्ये लाखो रुपयांची बोली लागली। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये ग्रेस देऊन घोटाळा केला। नीट परीक्षेतही ग्रेसच्या माध्यमातून वाढीव गुणांचा घोटाळा केला। महाघोटाळ्याची व्याप्ती बघता आधीची परीक्षा रद्द करावी, ही संपूर्ण परीक्षाच नव्याने घ्यावी। पेपर फुटीचा गुजरात पॅटर्न आणि एकूणच भानगडींची सीबीआय चौकशी व्हावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।